नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे नवलकोल, ची भाजी. नवलकोल, कोणी त्याला नवलकोल म्हणतं, कोणी अल्कोल म्हणतं, कोणी कटहल म्हणतं. तर एनिवे, तर आता सर्वप्रथम आपण काय करूया, इथे एक टोप ठेवला आहे आणि तो मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता त्यामध्ये तेल टाकते. थोडंसंच टाकायचंय, जास्त नाही टाकायचंय. तेल तापायची वाट बघत आहे. आता ही जी अल्कोलची भाजी असते ना, ती काही लोक नुसती करतात, पण नुसती केली तर त्याला एवढी चव येत नाही. म्हणून मी कोलमी घालते. ते ही बघा, ही कोलमी मी इथे साफ करून मीठ लावून ठेवलेली आहे. आता बारीक करते गॅस आणि त्यावर मी ही कोलमी टाकत आहे. तुम्हाला कितपत हवी तेवढीच टाका, जास्त नाही टाकलीत तरी चालेल, पण मी ते सगळे टाकत आहे म्हणजे त्याला मीठ हळद लावून ठेवता येते आपल्याला. जेवढी आपल्याला वापरायची तेवढीच वापरायची, बाकीचे आपण ठेवू शकतो. आता याला ऑलरेडी मी मीठ लावलेलं आहे, तर फक्त आता त्यावर थोडं हळद घालते. आणि छानपैकी त्याला सॉटे करून घेते. कोलमी नेहमी स्वच्छ धुवून त्यातला मधला दोरा काढून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवली ना, की मग कधी तुम्हाला पटकन काही काम करायचं असेल तेव्हा तुम्ही पटकन त्याला काढून घेऊ शकता. आणि कोलमीचे मी तुम्हाला सांगितले ती सरळ असते, पण जेव्हा ती शिजते तेव्हा ती पूर्णपणे वाकली जाते, तर तेवढं मात्र लक्षात ठेवा. आता मी हिला चांगली शिजवते, कारण आपल्याला अल्कोल सुद्धा चांगला आपण शिजवून घेणार, कांदा टॅमॅटो सुद्धा चांगला शिजवून घेणार आणि मग सगळं आपण नंतर मिक्स करायचं आहे. इतकी सोपी असते अल्कोलची भाजी आणि चवीला तर खूपच छान लागते. ह्याला वाटपही लावतात. मी आज बिनवाटपाचीच करणार आहे. माझा वाटप लावलेला सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण आज जरा ही वेगळी आहे, बिनवाटपाची आहे, पण ही सुद्धा तेवढीच चविष्ट होते. म्हणून मी म्हटलं आज मग तुम्हाला ही दाखवावी, म्हणून मी आज ही करत आहे. ही बघा, आता कोलमी इतकी सुंदर छान झालेली आहे. ही बघा, कलर तर बघू शकता ना तुम्ही. हा बघा, हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे. त्यामुळे ही कोलमी आता आपली रेडी झालेली आहे. तर याला काय करायचं, समजा तुम्हाला कुठे वाटत असेल अशी एखादी कच्ची दिसत असेल तर तिला परतून मात्र ती शिजवून घ्यायची. कुठेही कच्ची नाही ठेवायची. जो भाग तुम्हाला कच्चा दिसत असेल तो उलटा केला की ती शिजली जाणार, कारण आपलं हे भांडं खूप गरमही असतं. हे बघा, आता ही कोलमी छान अशी कोलमी झाली पाहिजे. ही बघा, ही म्हणजे पूर्णतः शिजलेली आहे कोलमी. ओके, ही मी नंतर खाऊन दाखवीन तुम्हाला, पण आता मी ही काढते आहे बाकीची सगळी.
ही बघा, ही सगळी कोलमी आपली अशी छानपैकी शिजून रेडी आहे. आता मी यातली एक ती मगाशी दाखवली तुम्हाला, थंड झाली आहे म्हणून ती खाऊन बघते. परफेक्ट झालेली आहे. काय करायचं, तुम्हाला हवं तर जास्त तेल टाकू शकता, पण हे तेल इनफ आहे भाजीसाठी. म्हणून मी इथे हा बघा, हा कांदा घेतलाय. हा कांदा, हे कोथिंबिरीचे देठ आणि हे टॅमॅटो, हे सगळं मी एकत्रच टाकत आहे. आणि जी वर टाकायला कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. आता हा छानपैकी असा शिजवून घ्यायचा. आता आपल्या कोलमीला तर मीठ आहे. अल्कोहोल आपण ऑलरेडी कुकरमध्ये शिजायला टाकलेला आहे आणि त्याच्यात मीठ आहे. आणि आता ह्या कांद्यावर मी कांद्यापुरतं मीठ टाकत आहे. थोडी कांद्यापुरती हळद टाकत आहे, कारण कोलमीला आपल्या हळद लागलेली आहे. नंतर धणेजिरे पूड, आपली धणेजिरे पूड टाकायची. त्यानंतर आपला मालवणी मसाला टाकायचा. आणि त्यानंतर आपला गरम मसाला टाकायचा. आपल्या इंडियन जेवणात असतं तरीच काय, हे सगळे मसाले टाकले की आपलं इंडियन जेवण रेडी. आणि ही आलं मिरची पेस्ट टाकायची. थोडी आलं मिरची पेस्ट टाकायची. तुम्हाला जर रेग्युलर हवी असेल तर तुम्ही ती टाकू शकता. आणि तुमच्याकडे जर हिरव्या मिरचीची चटणी बनवून ठेवली असेल तर ती टाका, नाहीतर मग हिरवी मिरची टाका. पण मी थोडीशी चटणी टाकत आहे. आणि थोडा आंबटपणासाठी हे चिंचेचा कोळ आहे तो टाकत आहे. आणि आता याला छानपैकी असं सोते करून घ्या, म्हणजे मसाले सगळे जळणार नाही. हे कांद्यावर असे छान सोते करून घ्या. पण आता मात्र घाई नाही करायची. हा कांदा चांगला शिजला पाहिजे, कारण का तर आपलं ऑलरेडी बाकी सगळं आपलं रेडी आहे. कोलमी शिजून रेडी आहे, अल्कोहोल शिजून रेडी आहे. म्हणून ही कांदा मात्र मस्त चव आलेली आहे. तर कांदा मात्र पूर्ण शिजेपर्यंत त्याला कुठेही घाई न करता शिजू द्यायचा. आणि आता मी तुम्हाला मग कांदा शिजल्यावर काय करायचं ते दाखवते. तर चला, आता आपण 10 मिनिटांनी बघत आहोत. हे बघा, आता मी उघडून दाखवते. वाफ बघा किती छान सुटली आहे आणि मसाल्याला एकदम छान सुगंध आलेला आहे एकदम. आणि मस्त सुगंध आलेला आहे. आणि कांदा पण आपला एकदम सॉफ्ट आणि हे झालेला आहे. आता तुम्ही विचार करायचा, जर तुम्हाला ही अख्खी कोलमी घालायची असेल तर अख्खी घाला, थोडी घालायची असेल तर थोडी घाला. तर मी काय करत आहे, यातली थोडीच घालत आहे. मला अख्खी नाही घालायची आहे म्हणून थोडी मी इथे ठेवत आहे. जास्त नाही ठेवते, कारण ही खूप होणार आहे. एवढी मी ठेवून देत आहे. आणि ही बघा, आता मी कोलमी अशी फक्त याच्यामध्ये ढवळून घेते. विचार करा, आपली कोलमी शिजलेली आहे, कांदा टोमॅटो शिजलेला आहे, म्हणजे आपल्याला अजून याच्यामध्ये काही शिजवायचं नाही आहे. आणि आता मी तुम्हाला हे दाखवते. हा बघा, हा अल्कोहोल मी असा कुकरमध्ये वाफून घेतलेला
आणि ह्याच्यामध्ये मी थोडा कांदा आणि थोडा टॅमॅटो टाकला, म्हणजे त्याचं वाटप नसल्यामुळे मी तसं केलं. जर वाटपाची करत असाल तेव्हा हे टाकायची काही गरज नसते, कारण का आपण वाटप टाकतो त्यामुळे त्याला थोडा हे मिळतं, ग्रेव्हीसारखं त्याला रेडी होतं. पण ह्याच्यामध्ये काय आहे, आज मी वाटप घालणार नाही आहे म्हणून मी ही आयडिया केली. म्हणजे जो कांदा आणि टॅमॅटो आहे त्याची ग्रेव्ही होते रेडी, आणि जरा थिक अशी भाजी तयार मिळते आपल्याला. एकदम पातळ नाही करायची, जरा अशी जाडसरच करायची. मस्त कोलमी ते कांदा, अल्कोहोल आणि सगळं मिक्स झालेलं आहे. आणि अल्कोहोल आपला चांगला शिजलेला आहे, एकदम नाही शिजवायचा आणि एकदम कच्चाही नाही ठेवायचा. जरासं पाणी घेऊन बघायचं, काय मस्त चव झालेली आहे. थोडं मीठ लागेल असं वाटतं, किंचितचं मीठ घालते. बाकी एकदम परफेक्ट झालेली आहे, काहीच घालायची गरज नाही. तर एक उकळी मात्र येऊ देते, फक्त जरा पुन्हा एकदा बघते मीठ घातल्यावर. वाव, एकदम वाव झालेली आहे. तर मला फक्त उकळी येईपर्यंत नंतर सांगते तुम्हाला. हे बघा, इथे कोथिंबीर चिरून घातली आहे ना, ही अशी वरतून बिरबिरायची, म्हणजे त्याचा जो सुगंध असतो की नाही तो पण त्याच्यात मिक्स होतो आणि त्याची छान वाफवली जाते. हे बघा, आता तुम्हाला त्याचा लुक दाखवते. हा बघा किती सुंदर लुक दिसत आहे पाहिला. तर तुम्ही सर्वांनी अशी अल्कोहोल कोलमीची भाजी बनवायची आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. शिवाय माझं चॅनल हे फक्त कुकिंगचं नाही आहे, तर ब्लॉगिंग, डान्सिंग, सिंगिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशा, एव्हरीथिंग इन ऑल असं हे चॅनल आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या. बाय. आणि आता हे बंद करायचं आणि गॅस काढून टाकायचा. बाय.